गोरक्ष जलंधर चर्पटाश्च अडभंगकानिक मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथ सिद्धः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 35। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय जी करुणाकरा पंढरीशा रुक्मिणीवरा दीनबंधू दया सागरा पुढे ग्रंथ बोलवी। तू दयाळ विश्वंभर बहुधा अर्थी हे चराचर भरण करीसी जन्म दिल्यावर काम नेते लक्षुनी तरी मम कामनेचा अर्थ की ग्रंथाक्षरे व्हावी रसभरीत तरी ग्रंथांतरी भराभर उदित विश्वंभरा होई का। मागील अध्यायी उत्तम कथन रेवणनाथांचा झाला जन्म सहन सारुके कृषी कर्म बोलुनिया दाविले परी दैवे करून अवचट देखिला त्रिनंदन तो शंकर सेवक तया लागून तेची प्राप्त होत असे। हिरा तेज गूढ स्थाना लागुनी दडे तरी तया काढी हिरकणी भेटी लागी येत धावोनी लोहा लागी चुंबक का हंस पक्षी भक्षणात कदान भक्षी मुक्ता विरहित जरी गुंतला पिंजऱ्यात परी तेची भक्षित असे। तेवी रेवण योग मूर्ती मार्गीच भेटला अवचट गती दुग्धा लागी शर्करा निश्चिती लवण काही मिरवेना असो ऐसा अवसर त्यात घडला परी बुद्धिवंत सिद्धी कळा घेऊनी चित्तात अत्री सूत दवडीला दत्ते केले शहाणपण किंचित कळा त्या दाखवून रक्षुनी आपले सकळ भूषण गेला निघुनी महाराजा जेवी मरकटा चणे देऊनी मार्गी हिंडविती बुद्धिमंत प्राणी तेवी अत्री आत्मचक्रणी करुणी गेला महाराजा येरीकडे रेवणनाथ वृषभ ठेवूनी स्वशेतात घेऊनी सिद्ध आऊत करता झाला महाराजा सकळ शेत झाल्या पाठी नाग दोर कवळुनी करसंपुटी आऊत मागी फिरत जेठी गायनाचे आरंभिले परी दत्तवचन मंत्र प्रयोगे गायन दत्त महिमा ऐसे म्हणून वृषभाते बोलतसे येरी महिमा ऐसे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली ते ठाई सिद्धी येऊनी आवतापाशी म्हणे कामना कोण तुझशी येरू म्हणे तव नामासी श्रुत माते करिका येरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमान ऐसे ऐकता उत्तमोत्तम दत्त बोल आठवला जेव्हा सिद्धी दत्त देता ते सिद्धीची सकळ वार्ता सांगोनिया रेवणनाथा गेला होता महाराजा की हा प्रयोग गीता मंत्र महिमा नामे सिद्धी पवित्र प्रत्यक्ष होईल तुझ पुढे प्राप्त कामने ते पूर्वावया मागणे जे आर्थिक कामना मनी तू तीस दाखवी बोलुनी मग तितके कार्या लागोनी सकळ कामना पुरविल म्हणशील काय आहे प्रतापतीचा तरी वदता नये आपले वाचा सकळ भोग जो महीचा प्राप्त करील क्षणार्धे कानंतरू पाषाण पर जितके असतील महीवर तितके कल्पतरू साचार करुणी देईल क्षणार्धे आणि तुळवट जेथ पाषाण खाणी त्याची दावी अपार करणे की परीस तेवी चिंतामणी करुणी दावी क्षणार्धे वसन भूषण धन कनक राशी अपार दावी नगा ऐसी जे जे वर्तेल स्वकामनेसी तो अर्थ पुरविल बा। ऐसे सांगुनी अत्री आत्मजे ओपले होते मंत्र बीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने परंतु निस्पृह होता आनंद भरित हाकीत होता शेतात आऊत मंत्र प्रयोगी विचारित सहज स्थिती केली से परी महिमा सिद्धी भेटता त्याते अधिक झाला आनंद भरित म्हणे सत्पंथ सांगोनी दत्त गेला असे महाराजा मग हातीचा सोडूनी आऊत दोर तिथे बोलता होय उत्तर म्हणे शेती पैल असे तरुवर छाये करुणी वेष्टीला तरी त्या शीत छायेते कणाच्या राशी अपरिमित कनक करी एक क्षणात चमत्कार दाविका दृष्टी पडता कनक राशी मग मी म्हणून सिद्धी तुझसी मग जे कामना होईल देहासी ते मी तुझला सांगेन
तरी हे ऐसे परीक्षा वचन आदि दावी मज कारण जैसा मोहोरा सूत गुंडोन अग्नि रक्षी परीक्षे की पक्षी कुळाते हंस दृष्टी परीक्षे ओपी पयतोय वाटी की परिसा पारक पाषाण थाटी लोह मिरवी कनकाते तेवी आता परीक्षापण दावी मिरवुनी अपार सुवर्ण तेणे मग संशय विरहित होन गोड होईल चित्ताते ऐसे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करीत मने महाराजा एक क्षणात कनक धने भरीन सकळ मही मग सहज करुणी कृपादृष्टी विलोकितसे महिपाठी ते नगा समान कनक धन थाटी अपार राशी मिरवल्या ते पाहुनी रेवणनाथ म्हणे माते तू आहेसी सत्य तरी आता सन्निध माते येथून या रक्षिका तू सन्निध असता सर्व काळ पूर्वीशी सकळ इच्छा फल ऐसे बोलता ती वेल्लाळ बोलती झाली तया ते म्हणे सन्निध राहीन आता परी गुप्त वर्तेन जगा करता तुवान धरावी दर्शन स्पृहता कार्य तुझे करीन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असावे उदित मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिळवली त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरिले समग्राऊत मग गुरासवे येऊनी गोठ गणात वृषभाते बांधिले रात्री करुणी शयनी शयन तो उदय झाला द्वितीय दिन मग मनात म्हणे ब्रह्मनंदन व्यर्थ का कष्टे करावे शेती सायंकाळपर्यंत संवत्सर हाकावे आऊत तरी आता कष्ट केवते व्यर्थ शरीरा शिणवावे निदान असता आपले हाती दैन्य भोगावे कवणे अर्थी परीस लाधला धन प्राप्ती मिळवू का जावे देशांतरा सुर सुरभी असता घरी तक्र मागावे घरोघरी चिंतामणी ग्रीवे माझारी असता चिंता का भोगावी ऐशा कल्पना आणुनी चित्ती सोडून दिदले जाणे शेती तो दीन येत प्रहरमिती सहन सारूप बोलतसे म्हणे वत्सा सोडून आऊत गृही बैसलासी कवणे अर्थे येरू म्हणे जाऊन शेतात काय ताता करावे कष्ट करता रात्रंदिवस काय मिळवले फळास येरू म्हणे धान्य खावयास पिकवावे पाडसा शेत पिकलिया पारकणी मग सुख भोगुनी अवनी ना तरी भ्राती खावया लागुनी पुढे होईल बाळका ऐसे ऐकुनी तात वचन म्हणे कष्टे पिकवावे शेती अन्न तरी आपले गृही काय न्यून म्हणून आता कष्ट करावे येरू म्हणे बा आपल्या गृहासी काय आहे न कळे मजसी नित्य स्थापुनी येर येरा करड्यासी दिवस परी लोटीतसे येरू म्हणे बोलसी खोटे सदन भरले से कनक वाटे जाऊनी पहा खरे खोटे बोल माझे महाराजा तो हासुनी सहज स्थिती गमन करत असे धवळारा प्रती तो कनक राशी धन परिमिती गृहा माझी मिरवितसे ते पाहुनी सहन सारुक चित्ती आश्चर्य मानी दौंदिक म्हणे कैसे झाले कौतुका बाळ बोले करुनिया मग परम होऊनी हर्षयुक्त म्हणे वरदवाणी आहे सत्य कोणी अवतारी प्रतापवंत सिद्ध मुनी हा असे मग तो सहन सारुक कृषी कदा न सांगे कवण्या कार्यासी प्रमाण मानुनी त्याचे बोलासी तदनुसारे वर्ततसे मग तो रेवण ब्रह्मसूत काय करतसे नित्या बुंदल ग्राम तो थोर अत्यंत मार्गावरी नांदतसे ते पांथस्थ येता मुक्कामासी पाचारुनी नेतसे सदनासी कामने समान आहारासी अन्न देतसे नित्यशा मग गावात पडली एक हाक की रेवण देत अन्न उदका मग चुंगावर चुंगा लोक पांथिक सत्वर धाविती मग जैसी ज्याची इच्छा गहन तैसी पूर्वी नाथ रेवण वस्त्र पात्र अपार धन देवुनिया बोलवी रोग भोगादी मनुष्य येती ती सर्व दुःखांची पाहुनी शांती धन्य म्हणून गृहासी जाती यश कीर्ती वर्णित पै मग जगात होऊनी प्रसिद्ध सर्वत्र म्हणती धन्य हा सिद्ध देश विदेश जनांचे वृंद रेवण सिद्ध म्हणताती तो कोणे एके दिवशी मच्छिंद्रनाथ मही करता करीत नाना तीर्थ बुंदल ग्रामी अकस्मात मुक्कामा ते पातला वस्तीसी धर्मशाळेत राहून करीत बैसला श्री गुरुचिंतन तो त्या गावीचे काही जण धर्मशाळेत पातले येताची त्यांनी देखला नाथ म्हणती बाबा उतरलासी येथ तरी सारा वया आपला भक्त रेवण सिद्ध पहावा
येरू पुसे त्या ते वचन, रेवण सिद्ध आहे कोण, मग ते सांगती मुळापासून, कुशी कर्मी शोधा. ऐसे ऐकता मच्छिंद्रनाथ, जाऊन पाहे अंतरी गुप्त, तो दृष्टी देखता म्हणे चित्तात, अवतार असे हा एक, आमचा सांगाती पूर्णांश, हा नारायण प्राज्ञ चमस, तरी प्रसन्न कोण झाला यास, शोध करू तयाचा. पुन्हा येऊनी धर्मशाळेत, लोकांसी म्हणे गुरु कोण याते, कोण मिरवला जगाते, निजदेहाचे नाम सांगा. तवते म्हणती बाबानाथ, आम्हा नाही माहीत, मग स्तब्ध राहुनी मच्छिंद्रनाथ, काय करी महाराजा, पक्षी कुळाते पाचारुनी, घालिता झाला इच्छा भोजन, एका करी बैसवोनी, तुष्ट करुनी बोळवी. शिरी स्कंधी पक्षी मेळा, मच्छिंद्र बैसुनी घेई सकळा, जाय म्हणता उता वेळा, अंबराते जाती पै. मग पाचारुनी वनचरांसी, यासही देत आहारासी, आपले असते व्याघ्र सिंहासी, ग्रास देत महाराजा. ऐसे होता काही एक दिवस, लोक म्हणती महापुरुष हा ईश्वरची म्हणून यास, स्वापद विहंगम स्पर्शिती, मग धन्य धन्य म्हणून ख्याती, रेवण सिद्धासी सांगती, म्हणती आला हे एक जती, सर्वापरी अद्भुत. विहम्मादी श्वापद गण, सहज घेतसे पाचारून, तेही येती संशय सोडून, भेटी लागी तयाच्या, करी स्कंदी करुणी आरोहण, अन्नोदकांचे सेवून, जा म्हणता करती गमन, तृप्त मना मिरवोनी, म्हणाल बोलणे व्यर्थ चावटी, तरी आपण पाहावे तया दृष्टी, पक्षी श्वापदे कोट्यानुकोटी, तयापाशी येताती, ऐसे ऐकुनी रेवण सिद्ध. पाहू चालला प्रताप सिद्ध, तो येता देखले पक्षियांचे वृंद, करी शिरी मिरवले, ते पाहून आश्चर्यवंत, म्हणे वनचरी कैसे सांडिले द्वैत, तरी फेडू या संशयाते, प्रत्यक्ष सिद्ध कोण हा. मग शीघ्र येऊनी आपले सदनी, जाऊनी बैसे एकांत स्थानी, म्हणे दत्त मंत्र प्रयोगुनी, प्रत्यक्ष करू सिद्धी ते. मग होता प्रत्यक्ष सिद्धी, म्हणे महाराजा विशाळ बुद्धी, कमण कामने काय सिद्धी, प्रत्यक्ष केले तुवा माते, येरू म्हणे वो कृपा सरिते, तुष्ट करिसी सर्व जनाते, तेची रीती पक्षी कुळाते, तुष्ट करी श्वापदे की, तुष्ट करसी तरी कैसे, हरुणी त्यांचा देह बुद्धीस, मग सन्निध स्वंगास संगोपावे जननीये, येरी ऐकुनी वागुत्तर, म्हणे महाराजा पक्षी आणि वंचर, होणारी नाहीत अद्वैत पर, ब्रह्म वेत्या वाचोनी, जो स्थावर आणि जंगमात, सर्वांचे नांदे हृदयात, त्याची या गोष्टी या निश्चित, जो अद्वैतपणे वसतसे, हे महाराजा ऐक बोला, जो जळ रूपीच होऊनी ठेला, जो जळा माझी मिळावयाला, अशक्य काय उरेल जी, देवी ब्रह्मपरायण होता, मग चराचरी नुरे द्वैत वार्ता, अद्वेष्टा झाला सर्वभूता, चराचरी महाराजा, मग तो प्राणी सर्वभूत, जगाते मानी आप्त, आणि मग तेही मानिती त्याते, सखा सोयरा की आपुला, तरी आता श्लाघ्यवंत, आधी वावे ब्रह्मव्यक्त, त्यावरी बोले रेवणनाथ, ब्रह्मवेत्ता करी माते, येरी म्हणे चातुर्य खाणी, अत्री नंदन तुझा स्वामी, त्याते स्तवोनी उगमी, साध्य करुणी घेई का, तुझ जो साह्य झाल्या जाण. मग पक्षी श्वापदी अद्वैतपण, काय असे तेवढे कठीण, देवादी येतील की, स्वरलोक भूलोक तपोलोक, स्वर्गवासी सुरवर अनेक, चरण सेवा दौंदिक, वांछितील मग तुझी. ऐसे सिद्धी बोलता वचन, चित्ती म्हणे हेच करीन, मग सर्व त्याग करून काननाथ प्रवेशे, ज्या ठाई भेटला दत्त, तेथे जाऊनी बैसला नाथ, दत्त स्मरणी ठेवूनी चित्त, वाट पाहे भेटीची, मनी दाटला भेटीचा योग, ते अन्नोदकाचा झाला त्याग, मग दिवसेंदिवस शरीर भोग, शुष्क काष्ट दाहितसे, चालले तरुचे पर्ण भक्षण, ये तसे काय जेवढून, दत्तवियोगे भेटी कारणे, काय वाचे वेधला. मग ते पाहुणी मच्छिंद्रनाथ, म्हणे हा लागला प्रयत्नात, परी कोण गुरु आहे त्या ते, समजला नाही अद्यापि, आहा गुरु तो ऐसा कैसा, काळ रत्ना दुडोत्तर घालूनी फासा,
गेला आहे अभ्यास भासा निष्ठुर मन करुनिया. मग रेवण सिद्धांचा प्रताप पुसुनी घेतला जनमुखे माप. ते म्हणती तो आहे जगबाप परोपकारी असे की. किती एका घातले इच्छिले अन्न किती एका दिदले अपार धन. अपार जगाचे अकिंचनपण अर्था अर्थी हरितसे. ऐशी ऐकुनी जनाची गोष्टी चित्ती म्हणे हा प्रताप कोटी. सिद्धी सकळ साधला जेठी कोठे तरी गुरुकृपे. तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन. त्या सिद्धी ते पाचारून वृत्तांत श्रुत व्हावा की. मग अणिमा गरिमा लगिमा महिमा ईशित्व वाशित्व प्राप्ती प्रकामा. ऐशा अष्टसिद्धी नामा पाचारिल्या प्रत्यक्ष. प्रत्यक्ष होता त्या शुभाननी श्रीनाथांच्या लागल्या चरणी. नाथ म्हणे त्या ते पाहुनी उत्तर माझे ऐकावे. रेवण सिद्ध हा महापुरुष त्या ते सिद्धी दासत्वास. कोणती सांगा आहे आम्हास गुरु वाक्य करुनिया. तवती बोलती झाली महिमा माते ओपिले दासनेमा. श्री दत्तात्रय योगद्रुमे मंत्रसिद्धी करुनिया. मग दत्तात्रय हा ऐकुनी गुरु म्हणे हा बंधूची साचारू. आहे तरी सर्वा पारू ही तैक्षिणे तयाचे. जैसा अर्धपिंडी भाग मारुती देह उद्भवला योग. परी सीता हरणी भोगिला भोग साह्य होऊनी तयासी. किंवा मागील संगे करून गोपाळ झाले वानर गण. सर्व साह्य होऊन महात्मी कृष्ण वाढविला. देवी आपुली ऐसी मती चमस नारायण स्वसंगती. तरी या रेवण सिद्धाप्रती साह्य आपण भावे सर्वस्वी. मग तेथुनी निघे अतिवेग गिरनार पर्वती आला चांग. भेटूनी अत्री आत्मज योग रेवण सिद्धांचे वृत्त कथियेले. सलीलपणी चरणी माथा ठेवून म्हणे अनाथनाथा. हे गुरुराजा दयावंता साधका हिता भास्करू. तरी यवनी अवतार पूर्ण प्राप्तिक चमस नारायण. तो तुम्हा करता क्लेश दारुण मही लागी भोगितसे. निर्वाण धरुणी चित्ती बैसला आहे काननाप्रती. तरी कृपा बोध मारुत गती दयावरी सिंचावा. हा एक सिद्धी आणून त्या भास घालुनी गळा दुडोत्तर फास. तरी तो फास झाला क्लेश मरण वाट त्या दावी. जेथे झाली तुमची भेटी तेथेच बैसला काननपुटी. आहार त्यजुनी प्राणकंठी आणून या ठेविला. त्वचा झाली अस्ति व्यक्त देहीचे रुधिर आटले समस्त. प्राण कासावीस चक्षुश्वेत कार्पासम दिसताती. सर्वांगीच्या शिरा दृश्य ढळढळीत दिसती महापुरुष. ओठपाट ऐक्यलेश हरी कटकी सम मिरवत. तरी महाराजा सदैव माऊले वत्सा करावे काय तुले. अवकृपा करणे नवे भले मही लागी मिरवावे. लोहाचे कनक करी परीस तेणे सांडिला पाकरस. परी परी तरी परीस ऐसे कोणत्यास म्हणेल दगड मिरवेल. की एक तमाचा अति पूर्ण तेणे सोडले चांगुलपण. मग सविता राज तया काणे मही लागी बोलेल की. आपला वरद पाणी स्पर्शीला जाय मौळी लागुनी. मग तो सर्वा लागुनी अवनी ठेंगणे पणी मानितसे. ऐशी चाल सहज स्थिती गुरुची असे कृपामूर्त. तरी रेवणनाथ देहा आहुत कष्टानळी न सांडावी. पहा जीवने केली लावणी सुखा आणिले थोरपणी. ते शुष्क केलिया मोहे करुणी बुडवू न शके जीवनते. त्याची नीती पियुषा भास सेविल्या ओपी संजीवनपणास. ते पुढे कोपल्या मृत्यूपदास पाठविल की महाराजा. तरी त्या पियुष रसाच्या गावी स्वप्ना माझी मृत्यू नाही. तैसे तुमच्या हृदयी औदार्य बहु वसतसे. ऐसे बोलत्या युक्ती वानाचे ऐकुनी दत्त हृदयी प्रेम नाचे. डोलवुनी ग्रीवासाचे साह्य करी आनंदे. मग तो उदार शांत दाता सवे घेऊनी मच्छिंद्रनाथा. व्यान अस्त्र जल्पुनी चित्ता त्या ठाई पातला. तरी त्या उभय भव्य मूर्ती जैसे उतरेल दोन गभस्ती. की इंद्र वाचस्पती प्राज्ञिकपणी मिरवेल. की एक हरी एक हर की द्रोण मंदराचल किमयागार. प्रेम मारुता होनी स्वार तया ठाई पातले. तो येताची देखला रेवणनाथ कृश शरीर काष्टवत. अस्थिमय प्राण व्यक्त वाट पाहे दत्ताची.
अतिक्लेशी कंठी प्राण पाहुनी शमला त्रिनंदन प्रेमे कवळीला सदयपणे माय जैसी बाळका ते ही वत्सा लागी जैसी गाय अंबरडा फोडी अति मोहे देवी अत्री नंदने प्रेम हृदये प्रिय भावे आलिंगिला तेणे ही चरणी ठेवुनी माथा होय प्रेमाश्रू ढाळीता म्हणे आजी भेटली माझी माता निधेवाणी वत्साते मग तो महाराजा तपोराज हृदयी धरी अत्री आत्मज मग साधक हिताचे चोज ओपितसे उल्हासे जैसे सुता लागी तात हिता ओपुनी परत्र होत तेवी दुर्वास सहोदर मोहित होऊनी हिता मोहितसे परमाराधुनी कृपे न्याहाळी करणी ओपली मंत्रावळी तेणे तद्धटी अज्ञान काजळी निघून गेली सर्वस्वी मग तो ज्ञानी हृदयी दिवटा नृत्य करीतसे तत्व चोहटा तेणे करुणी द्वैत काटा अंकुराते खुडियेला मग कृपया राधोनी वज्रशक्ती भाळी चर्चिली दिव्य विभूती तेणे करुणी देहस्थिती शक्तिवान मिरवली मग सभे घेऊनी रेवणनाथ गिरनार पर्वती गेला दत्त तेथे बैसुनी दिवस अमित विद्यावसन नेसविले ब्रह्मज्ञान रसायन विपुलपणी केले पान तेणे करुणी ऐक्यपण चराचरी मिरवले ऐसा झाला तया ते आभास की मीच स्वामीचा भास मीच व्याप्त चराचरी असे एक देही मिरवलो मग पक्षी कुळावन चरासहित अचलपणी पाषाणलता समीप येती पाचारिता रेवणनाथा वंदावया ऐशी अद्वैत दृष्टी होता मग रसायनादी शीघ्र कविता वेद पाठी ज्योतिष अर्था प्रवीण कळा व्याकरणी धनुर्धर्ज तरणी वैद्य नाटके चतुर्गीत गायनी कोकशास्त्रादी अश्वारोहणी चतुर्दश विद्या निरोपिल्या उपरी नाना शास्त्र प्रवीण अस्त्रे सांगितली मच्छिंद्रा समान वज्रास्त्रादी वाताकर्षण संजीवनी सांगितली वातास्त्र धूमास्त्र अग्निअस्त्र नागास्त्र कामास्त्र पर्वतास्त्र जलदास्त्रादी खगेंद्रास्त्र ब्रह्मास्त्रादी निरोपिली निर्वाण रुद्रास्त्र वासव शक्ती देवास्त्र मोहनास्त्र दानवास्त्र गती असो ऐसे वर्णिता किती अपार अस्त्री मिरवला मग नाथपंथी दीक्षा देऊन उन्मनी मुद्रा फाडिले कान तत्वा माझी दिव्य ज्ञान गळा कंथा उपिली देव विती शुद्ध सारंगी अनुहत वाजे नाना अंगी कुबडी फावडी देह प्रसंगी देह विदेही मिरवला ऐसा होनी पूर्ण स्थित मग सवे घेऊनी मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वती गेले त्वरित नागेश्वर स्थाना वंदिले तेथे करुणी देवदर्शन वरद घेतला विद्ये कारण मग साबरी विद्या कवित्व रचना महीवरी मिरवितसे असो सर्व साध्य झाल्यावरी मावदे मांडिले बहुता गजरी हरिहरादी साह्यकारी गिरनार पर्वती आणिले सुवरलोक भूलोक तपोलोक स्वर्गवासी पुण्यश्लोक गणगंधर्व सुरवर अनेक मावध्यास आणिले ब्रह्मा इंद्र वरुण कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकळ समुच्चय पर्वताकार मावध्यात पातले 4 दिवस यथायुक्त 16 भोगिला परिमित मग प्रसन्न होऊन सकळ देवते पूर्ण वरा ओपिले वर देऊनी सकळ विद्येसी जाते झाले स्वस्थानासी रेवण सिद्ध ही तीर्थाटनासी अत्री आत्मजे पाठविला तीर्थे हिंडता अपार महिसी तो वीट ग्राम मानदेशी तेथे येऊनी मुक्कामासी सहज स्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जानविका स्त्री तया लागून लावण्य लतिका स्वरूपवान चंद्रासी वदने लाजवितसे उभय स्त्री पुरुष एक चित्ती जेवी ते लोह चुंबक रीती किंवा जगप्रिय गभस्ती अवियोग प्रीती वाहिले की मीन तोयाची संगती की विवरस्थाची एकनिती की भावा अंगी सिद्ध भक्ती सदा धवळारी नांदतसे त्यांना अवघता जाण प्रपंच वहिवाटी ती एक प्रमाण परी इतके असोनी जठरी संतान शून्यपणे मिरवता सप्तपुत्र झाले तयासी परी बाळपणी पंचत्व देहासी 7वे 8वे दिवशी 10वे दिवशी पंचत्व होय ऐसे षटपुत्र देहांत पावले
यावरी 7वे उदय पावले ते 12 दिन वाचले तेणे हर्षले विप्रमन कांतेसी म्हणे परम वेल्हाळे पंचम षष्ठ भक्षिले काळे हे 12 दिन केवळ वाचले काळ वेळ लोटली येणे एक आणि चुकल्या परीस तो 10 वर्षाचा होय आयुषी तरी आता या पुत्रासी भय नसे सर्वथा गे ऐसे कांतेसी बोलुनी वचन वारसे मांडिले परम आवडीने गृही करुनी पंच पक्वाने घाली भोजन विप्रासी तो ते दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तेथ अलक्ष गाजवुनी त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवितसे तो त्या विप्रे देखले दुरोणी वाढते पात्र ठेवले धरणी तैसाची बाहेर येऊनी नाथा निकट लगबगे तव तेज पुंज हाटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती हा पूर्व तापसी अवतार क्षिती कोणीतरी आहे की तैसाची सोहळा लगबगे करून नाथ चरणी मस्तक ठेवून म्हणे महाराजा प्रयोजन माझे घरी आहे की ऐसे अशोनी मज दरिद्रियाचे मनोरथ डावलुनी जाता किमर्थ तरी हे तुम्हा नव्हे यथार्थ अनाथा सनाथ करावे मी हीन दीन जाती ब्राह्मण काय करावा उत्तम वर्ण सेवा चोर अतिथी कारणे व्यर्थ संसारी मिरवतो ऐसे बोलुनी म्लानवाणी माथा वारंवार ठेवी चरणी आपला वर्णाश्रम टाकोनी विवळ झाला भावार्थे त्यावरी नाथ बोले त्यासी आम्ही शूद्र तू विप्र मिरविसी मज नमस्कारा वया तुझसी अर्थ नाही जाणीजे येरू ऐकुनी बोले वचन शुद्ध जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील ग नमन अन्य वर्ण चुकेल कैसा कडू भक्षिता काय होय गोड होणार नाही धड फुडा मा प्राज्ञिक मानिला जेणे वेडा तरी त्या पंडिता धिक्कार तरी ऐसे वर्म निपुण मज कैसे येईल घडून परी देखावे श्रेष्ठ वचन ऐसी विनंती करतसे ऐसे बोलता विप्र त्याते मनात म्हणे रेवणनाथ हा विप्र आहे प्रज्ञावंत बोला परी चालतसे ना तरी बोलता सोपे आचार दाविता टीर कापे तरी आता सोयाते स्वल्प सिद्धार्थाते मिळवो मग विप्राचा धरुणी हात संचार करी त्याचे गृहात विप्रे नेऊनी स्वसदनात महाराज बैसविला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ भरी प्रेमे करून पात्रा निकट बैसेन भोजन सारी नाथाचे अन्य विप्र नेमून सकळांचे करी संगोपन परी आपण उठे नाथापासूने परम भक्तीसी गुंतला जैसी शर्करेसी पिपिलिका काढू जाता दडपी मुखा जेवी भक्तीचा धरुणी आवांका विप्र गुंतला नाथ भक्ती असो ऐसे परम भक्ती नाथाची झाली जठर तृप्ती येरीकडे विप्र पंगती गेले भोजन सारुनिया विप्र गेले आपले सदनी येरीकडे नाथा लागुनी भोजन झाल्या नम्रवचनी बोलता झाला विप्र तो म्हणे महाराजा आजीच्या दिन वस्तीसी सेवावे माझे सदन उदयीक प्रातः काळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुनी त्याचा परमादर अवश्य म्हणे विधी कुमार एकांत स्थानी शयनावर नाथा नेऊनी पहुडविले नाथ शयनी होता निद्रित आपण भोजन सारुनी त्वरित सारासार करुणी येत नाथापाशी त्वरेने तो सूर्य गेला असतासी मग उठुनी बैसला तापसी पुन्हा वंदुनी नाथ चरणासी उपहार करावा म्हणतसे तव नाथ म्हणे आता भोजन झाले आहे न इच्छी मन मग आपुला नित्य नेम सारून पुन्हा शयनी पहुडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसून नाथाचे चुरतसे चरण तो मध्यरात्री झाली पूर्ण तेव्हा विपर्यास वर्तला बाळ जे होते मातेपाशी सटवीने झडपिले त्यासी परम ते झाले कासाविषी शोक सिंधू चंबला हाक मारी स्वभरत्याते म्हणे बाळ कासाविषी बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तैसे होऊ दे तू न करी आता काही अनुमान निद्राभंग होईल नाथा कारण आपले प्रारब्ध मुळीच हीन बरवे कैसे होईल गे मागे आचरलो काही पाप ते भोगितो अमुप आता ही मूर्ता स्वामीची झोप सुलभ पुढे दिसेना ऐसे बोलुनी कांते ते श्रीनाथाचे चरण चुरित
तो सविता सुताचे येऊनी दूत बाळपाशी आकर्षिला काढुनी चैतन्य जीव दशारूप घेऊनी गेले यमा समीप येरीकडे शव स्वरूप बाळ देही मिरवले मग तो मायेचा मोह दारुण हृदयी पेटला विरह अग्न मग मंद रुदन भरता नयन जान्हवी तेव्हा करीतसे तो प्रातः काळ समय झाला शैनीनाथ जागृत झाला तो मंद रुदनार्थ आकरणीला एकाएकी तयाने नाथे नेऊनी मंद रुदन विप्रासी म्हणे रडते कोण येरू म्हणे बाळकाचा प्राण कासा वीस होतसे म्हणून मोह स्थित नाथा अज्ञानपणी रडते कांता ऐशी ऐकून त्याची वार्ता बाळा आणि म्हणतसे मग तो विप्र स्वकांते पाशी येऊनी पाहे स्वपुत्रासी तवते मिरवले प्रेत दशेशी हाका मारुनी ते धवा म्हणे महाराजा प्राणरहित बाळ झाले जी निश्चिता ऐसे ऐकून रेवणनाथ परमचित्ती क्षोभला म्हणे मी या स्थळी असता कैसा डाव साधला कृतांता तरी तो कृतांत पाहिनाता पाहुनी नाहीसा करीन मी ऐसे दुर्घट शब्द वदोन ब्राह्मणासी म्हणे बाळ आण तवते शरीर उचलोन नाथा लागी अर्पितसे तवते बाळ परम गोमटे नाथ पाहे आपले दृष्टी चित्ती हळहुनी म्हणे नष्ट कर्म काय उदेले विप्रासी म्हणे बाळ तू ते इतकेची झाले काय नितांता येरी म्हणे कृपावंत बाळ सातवे हे असे बाळ होता बाळंतपणी मृत्यू पावेल पंच सप्तदिनी द्वादश दिन तप प्राज्ञी बाळ सातवे हे असे तरी आता असो कैसे हीन प्रारब्ध आहे आम्हास ते सुफळपणी कमलेश फळा येईल की परी असो होणार ते झाले आमुचे सेवेशी चित्त रंगले ते पुण्यांश हेची तुले वारंवार लागो की ऐसे बोलता विप्रवाणी अंतर जाणीतले प्रांजळपणी मग सरस्वती विप्रा पाचारुणी बोलता झाला महाराजा म्हणे वत्सा 3 दिवस जतन करी बाळ तनुस मी स्वतः जाऊनी यमपुरीस साती बाळे आणतो की मग अमर मंत्र मंत्रुनी विभूती चर्चिली बाळ शवाप्रती म्हणे विप्रा बाळ हे क्षिती येणे नाशणार नाही रे ऐसे सांगूनी त्वरिता तेथून निघता झाला नाथ व्यानास्त्र जल्पुनी सनाथ अति वेगेसी चालेला बहुते अस्त्राचे करी भ्रमण तेडे हिमालयाचे अंबुकण शीत करुनिया जाण यथास्थिती मिरवेले जैसे शीताचे झुळुके आत समीप पावक निश्चित तेडे करुणी शरीरात बाधान करी अंगाते तेवी आदी नामास्त्र सव्य मिळवुनी योगपात्र व्यानास्त्र मुखी स्तोत्र जल्पुनी गिरी वेधला सहज चालिला यमपुरी संचार करी यक्ष धवळारी तो धर्मराज पाहुनी नेत्री आसनाहुनी उठलासे बैसवुनी आपले कनकासनी षोडशोपचारे पूजिला मुनी सहज करपुटी नम्रवाणी धर्मराजे आराधिला म्हणे महाराजा योगदक्ष किमर्थ कामी योजिले लक्ष तरी ते वदुनी सुढाळ पक्ष मज यक्षाते तुष्टवी येरू म्हणे यम पुरनाथा मी सरस्वती विप्राचे घरी असता तुवा येऊनी तयाच्या सुता हरण केले कैसे रे तरी जे घडू नये ते घडले परी आता मागोती देंजे वहिले आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेवले तेही आता देई आणुनी तरी या बोलासी वर्तन तू ते न ये जरी घडून मग मम कोपाचा प्रयाग्न उरोन देई तुदलागी ऐसे बोलता रेवणनाथ विचार करी तेजोब्दी सुत म्हणे चांगले बोलुनी या ते शिव धरे ते धाळावा आपल्या सर्वस्वी निमित्त्या कडून अधिकारी करावा उमारमण हा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रतापू ऐसा विचार करुनी मानसी बोलता झाला योगी आसी म्हणे महाराजा मम बोलासी चित्त द्यावे यथार्थ हे महाराजा हरिहर आणि तिचा तो नाभी कुमर हे मुख्य त्याचा कारभार सकळ करणे तयाचे जरी म्हणाल कैसे रीती त्रिवर्ग त्रिकामी असती शिव क्षयी विधी उत्पत्ती रक्षण शक्ती विष्णूची तरी यक्षपती तो तमोगुण विहारी आम्ही त्याची करतो चाकरी मारणे तारणे आमच्या करी काही एक नसेजी तरी आता प्रताप राशी गमन करावे कैलासासी आराधुनी शिवचित्तासी सप्त पुत्र न्यावेजी आणि कखून सांगतो उत्तर तेथेची आहेत सप्तकुमार
तरी दावुनी आपला बुद्धी संचार कार्य आपले करणेजी मजवरी जरी आला आपण कोपोन तरी मी काय हीन दीन क्षय करता उमा रमण प्रसिद्धपणी मिरवतसे क्षय करता आहे भव चराचरी शास्त्रादी बोलती साचारी आपणही आहात आणि जाणीव सर्व अंतरंग सर्वाचे ऐसे असोनी महाराज का कोपानळी योजिता मज सोज वळतेजी अर्कराज तम धवळारा नांदविता तुम्ही सर्वांचे ज्ञान दिवटे कुपी अज्ञान वाटे हे योग्य नव्हे तुम्हा हळवटे धोपट पंथी मिळाना का ऐसे बोलता धर्मराज मान तुकावी तेज पुंज म्हणे हे पंचाननाचे काज ते सत्यार्थ बोलसी तू तरी आता कैलासी जाईन केसा आहे पंचानना तो सत्वदृष्टी पाहिन अमित्र पण त्या सुद्धा ऐसे बोलुनी योगधारिणी उत्ता झाला मग तेथुनी व्यान अस्त्र मुखी स्तवोनी कैलासाते पातला आता तेथे कथासार होईल तितकी धुंडी कुमर मूळ काव्य ग्रंथापर नरहरी कृपे वर्णित स्वस्त श्रीभक्ती कथासार संबत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिशोध भाविक चतुर पंचत्रिंश अध्याय गोढ़ा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 35 उभय 241 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार पंचत्रिंशतितमाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अड़भंग कानिप मच्छिंदराद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त लक्ष्मी निरंजन।